कुठलं कुठलं 12 स्थानं आहेत आणि या स्थानामध्ये कुठले कुठले अशा गोष्टी आहेत की ज्या ठिकाणी आपल्याला कळू शकतं की काय काय आजार होऊ शकतात। बघा आता आजारपण, ग्रह आणि ह्याला पत्रिकेत 12 जे स्थानं असतात ह्याला प्रथम स्थान, द्वितीय लिहिलं बघा इथं, प्रथम स्थान असं लिहिलं, हा द्वितीय स्थान, तृतीय स्थान, चतुर्थ, पंचम, षष्ठ, सप्त, अष्ट, नवम, दशम, एकादश, द्वादश, 12 स्थानं आहेत। यामध्ये हे जे स्थान आहे या पत्रिकेच्या स्थानावर मस्तक म्हणजे डोक्याचा कपाळाचा भाग असेल, माणसाचं रंगरूप आहे, ठेवण कशी आहे, एकंदरीत पर्सनॅलिटी कशी आहे हे याच्यावरून कळतं, माणूस स्वभाव पण कळतो। उजवा डोळा, दात किडलेले आहे, ते दात पडणार आहे, तोंड येतो किंवा हीट आहे का, किंवा पाणी तोंडाला सुटणं, किंवा नाकासंबंधी काय त्रास आहे, किंवा वाणी म्हणजे बोलणं येईल का नाही, बोबडं लहान बोलतात, अनेक मुलं बोलतात। कान, खांदा, हात, हृदय, छाती, फुफ्फुसे या स्थानामध्ये, पोट, किडनी आणि गर्भाशय या ठिकाणी असतं। आतडी, छोटी आतडी या ठिकाणी आहे, पोटासंबंधी त्रास, ओटीपोट आणि गुहेंद्रिय यासंबंधी, गर्भाशय, मोठी आतडी इथं, कंबर आणि माकड हाड वगैरे इथं, केस आहेत, डोळे आहे, गळा या ठिकाणी, पोटऱ्या, डावा कान या साईडला, डावा डोळा आणि पावले आहेत ते या साईडला। हे फक्त काही ठराविक मी दिलेले आहेत। सांगण्याचा उद्देश काय, मी तुम्हाला का दाखवलं की हे जे पॉईंट दाखवलेले आहेत, या पॉईंट जे 12 स्थानं आहेत, या 12 स्थानाच्या ठिकाणी कुठला कुठला ग्रह पडला आहे, कुठल्या कुठल्या नक्षत्रात पडलेला आहे आणि कुठल्या राशीमध्ये पडलेला आहे, त्या ठिकाणी कुठल्या ग्रहाची दृष्टी पडते, त्या ठिकाणी षडाष्टक योग आहे का, त्या ठिकाणी युतियोग आहे का, त्या ठिकाणी अन्योन्य संबंध आहेत का, केंद्र योग होतो का, कुठल्या पापग्रहांचा केंद्रयोग त्या ठिकाणी होतो का, हे जर कुठल्या राशीमध्ये कुठला ग्रह कुठल्या नक्षत्रात कुठल्या चरणावर पडलेला आहे, हे म्हणजे का माणूस डावा पाय हलवायची सवय असते। आता कुंभला असेल, पूर्व भाद्रपद नक्षत्र 4थं चरण असेल, 100% ते लोक काय कारण असतं म्हणून डावा पाय असा असा हलवत बसतात, अनेक उजवा पाय हलवतात, ते पहिल्या चरणाला, 4थ्या चरणात डावा पाय हलवतात। काही लोकांना मानसिक करायची सवय असते किंवा ज्या सवयी असतात ह्या पण आपल्याला पत्रिकेवरून कळू शकतात।